जीवनात कितीही सॅड असो, कितीही डिप्रेस असो, पण ह्या 3 गोष्टी नेहमी करत चला. नंबर 1 पैसा कमवत जा, नंबर 2 परिवार सांभाळा, आणि नंबर 3 नवीन स्किल शिकत चला, जेणेकरून आपल्याला जीवन जगायला मजा येणार. आज तर आपल्याला फवारणी मारायला जायचं आणि सोबत एक म्युझिक व्हिडिओ शूट आहे, ते दाखवणार असो. आता 2-3 दिवस झाले अदामतात पाणी येत राहतो, म्हणून बरं आहे सध्या कास्त करायचे काम चांगले चालू आहे. आणि विचार येते आता कुठं ना कुठं तरी एक ट्रिप काढायला लागते. मग ते वॉटरफॉल पाल जाऊ, कोणतरी नवीन सिटी पाल जाऊ. इथे हक्काचं मागणं पण मागात शेतकरी तो काही डबल शेतकरी राजा, राजा फक्त नावाचा. 3, 2, 1 गो. असा बोर्ड ना आता बनवायचे आपल्याला हाय प्रोटीन मील. कोणती करणार आहोत हे तुम्हाला दाखवतो, कारण की आपल्याला ते रेसिपी बनवणं तर येत नाही. एक वेळा मी बनवली होती, चांगली लागली होती. असं पण ट्राय करू, तसंच बनवायचा प्रयत्न करू. ते म्हणजे सोया चंक. तुम्हाला माहित असेल जे जिम मध्ये जाते त्याला ते ट्राय करू. तर भाई सगळ्यात पहिले घ्यायचे सोया चंक्स. वाटी बरोबर घ्या, जास्त घेऊ नका. हे जास्त होऊन जाते आपल्याला, एवढं काय प्रोटीन आपल्याला पाहिजे नाही. एवढे एका भाजीसाठी होऊन जाते. त्याच्यानंतर एक गंजी घ्या, त्याला गंजी मध्ये टाका, पाणी घ्या, गरम करा. जोपर्यंत उकडत ना तोपर्यंत वाटपा. चल बाई, हे पाण्यात उकडत पर्यंत आपले कांदे बिंदे सब कापणं झाले. गॅस करून घ्यायचा बंद, याला काढून घ्यायचं बाहेर. उकडलेलं पाणी आपण फेकून दिलं. आता ठेवायची गंजी, त्याच्यात टाकायचं तेल, गरम होण्यासाठी चालू करायचा गॅस. हे मी असं पेटवाचं काम केलं. हे जास्त गरम झालं, याचं सोडाचे कांदे असं होते, म्हणून नवीन तूप राहिले. थोडे सांभाळून करत जा, घर पेटवून टाका. आता याचा कलर बदलत पर्यंत याले असं घुमवत राहा. कलर बदलवायचं म्हटलं तर कारपट करा, कारपट नाही करायचं याले. फक्त ब्राऊन कलर होतपर्यंत घुमत राहतं. याच्या थोड्या टेस्ट साठी जिरा आहे, थोडासा जिरा टाकून द्यायचा. हे मला मागून माहित पडलं, कारण की मी पण युट्यूबचे हेल्प घेतो. आणि कधी ना कधी आपल्या किचन मध्ये घुसलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला एक्सपिरियन्स भेटते. लय काळजीपूर्वक काम करायला लागते. त्याच्यानंतर टाकू याले टमाटर. तर पहिले मला आवडे नाही, स्वतः भाजी बनवा लागत आहे तर टेस्ट साठी टाका लागत आहे तर ते खास लागते. आणि हे मी काही स्पेशल रेसिपी नव्हे, हे मी युट्यूब वरून पाहिली, तेथलीच पाहून मी रेसिपी करत आहो. तर याले होऊ द्यायचं थोडं तेलामध्ये गरम, जोपर्यंत हे थोडे शिजल्यासारखे होत नाहीत. आणि याच्यामध्ये मी स्पेशल कोणते मसाले टाकणार ना, आपलेसे तिखट मीठ काही म्हणा. स्वयंपाक करायला आता मजा येऊन राहिली. पहिलं वाटत हो स्वयंपाक काय हे कामात करत, पण आता मजा येते. हे थोडीशी आता शिजल्यासारखे झाले. पिठाच्या पहिला आपण तिखट मीठ सगळं सोडून द्यायचं. तुम्ही तुमच्या स्वादानुसार या मतानुसार टाकू शकता. मी माझं मत एवढंच आहे, मी खारट नाही होऊ देत. चला घुमवा. आता घुमवा येतपर्यंत काय हे तिखट मीठ जरलं ना पाहिजे, सगळ्यांनी मिरलं पाहिजे. मला माहिती आहे टेस्ट बिन काही येणार नाही, काहीतरी आगाव धंदे करत. चला हे झालं, पण मेन मसाला असता आपण सोडायचं बोललो. मी लसण नाही टाकलं आणि खोबरं नाही टाकलं. अरे माझ्याने एक गलती झाली, मी लसण आणि खोबरं वरतून टाकलं सगळं झाल्याच्या बाद. आता पाहू कसं का होते. थोडं पाणी पण टाकलं याच्यात. आता आपला मेन जायचा आहे सामग्री, ते म्हणजे याले थोडं घुमून घेऊ. मसाले तर बरी दिसत आहे ना, कलर विलर बड्या दिसत आहे. त्याच्यात थोडं अजून पाणी टाकून देऊ. बाई जोरू नको, आपल्याला रस्सा बिस्सा काही बनवायचा नाही, आपल्याला असंच ग्रेव्ही सारखं ठेवायचं आहे. बस आता याले थोडं गरम आचवर होऊ देऊ. माझ्या मते आता झालीच भाजी. वा सुंदर बनवली मी. आता हे जो पसारा केला त्याला आता एका जागी करायला लागणार आहे आपल्याला. माझं तर एक मत आहे, चुकन तवा शिकन. आता मी आज पहिली वेळ बनवत आहो, काही ना काहीतरी शिकलो. पण भाजी एवढी नाही चुकली पाहिजे का आपल्या ज्यांना खाणं नाही होईल, टेस्ट पण आला पाहिजे ना असं म्हणत आहो. आता माया मत तर झालीच आता भाजी. चला ज्याला आता घेऊ ताटात. आणि एक गोष्ट माझ्या घरी नाही, ते म्हणजे याच्यावर टाकून सांबार कोथिंबीर म्हणतो आपण ते. आता ताटात घेऊन खाऊ. आता आपण भाजी तर गरम केली, पुढे काय थंड्या खायच्या. बे दिसाले तर खतरनाक दिसतंय. तर बाई हे आहे आपला आजचा मील. चला टेस्ट करू. हाय, आपल्या हातात जादू आहे.